नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत व्हेज लॉलीपॉप। क्रिस्पी व्हेज लॉलीपॉप बनवणार आहोत आपण। लहान मुलांसाठी खास आपण हे व्हेज लॉलीपॉप बनवत आहोत। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। व्हेज लॉलीपॉप बनवत आहोत आपण। आता व्हेज लॉलीपॉप बनवण्यासाठी आपण इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे। थोडंसं तेल घालत आहे। 1 चमचा तेल घालायचं आहे। आता याच्यामध्ये मी 7-8 लसूण बारीक चिरून घेतलेले ती घालत आहे। किसून घेतली तरी चालेल। अर्धा इंच आलं ते पण घालूया। 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। आता हे ना जरा परतून घेऊया। आलं, मिरची आणि लसूण थोडी हलकी परतून घेऊया। आता यामध्ये मी 1 बारीक चिरलेला कांदा घालत आहे। कांदा एकदम लहान घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा तुम्ही नाही घातला तरी चालेल। कांदा पण हलका परतून घेऊया। आपण सर्व भाज्या परतून घेणार आहोत। कच्च्या भाज्या आपण लॉलीपॉपमध्ये वापरणार नाही आहोत, त्यामुळे आपण इथे हलक्या परतून घेणार आहोत। सर्व कांदा वगैरे सर्व परतून घेत आहोत। आता इथे आपण कांदा घातलेला आहे। कांदा आपला परतून झालेला आहे। यामध्ये मी 1 कोबी घालत आहे। वाटीवर कोबी घेतलेला आहे। इथे आपण 1 वाटी कोबी घातलेला आहे। 1 बारीक शिमला मिरची घालत आहोत। सर्व भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत। 1 गाजर घेतला आहे चिरून, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाज्या तुम्ही वापरू शकता। तर हे सर्व ना मिक्स करून घेऊया। आणि हलक्या परतून घ्यायच्यात आपल्याला भाज्या ह्या, जेणेकरून त्या थोड्या नरम पडतील। अशा कच्च्या राहणार नाहीत, त्याचा थोडा कच्चेपणा निघून जाईल, नरम पडतील। यासाठी आपण आता या भाज्या परतून घेत आहोत। इथे 3 ते 4 मिनिट आपण भाज्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत मीडियम गॅसवर, जेणेकरून त्या थोड्या नरम पडलेल्या आहेत आणि त्याचा जे एक्स्ट्रा ओलसरपणा असतो तो पण निघून गेलेला आहे। आता या भाज्या आपल्या परतून झालेल्या आहेत। त्या एका भांड्यामध्ये काढायच्या आणि त्या थंड करायच्या। थंड झाल्यावर मग आपण पुढची प्रोसेस करायची। आता इथे आपण भाज्या ज्या परतून घेतल्या त्या थंड झालेल्या आहेत, पूर्ण थंड करून घ्यायच्या। आता यामध्ये इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि बारीक किसून पण घेतलेले आहेत। किसणीवर कुस्करून घेतले तरी चालतील। 3 बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, ते याच्यामध्ये घालूया। इथे आपण लाल तिखट घालत आहोत। इथे आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे। इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे। थोडीशी हळद, 1 चमचा धना पावडर, इथे आपण जिरा पावडर घालत आहोत पाव चमचा, गरम मसाला घालत आहोत पाव चमचा, इथे थोडीशी आमचूर पावडर घालत आहे, इथे थोडीशी कसुरी मेथी घालत आहोत आपण 1 चमचा घालायची, इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालत आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीसाठी मीठ घालूया। आता हे सर्व ना मिक्स करून घ्यायचं आहे। उकडलेल्या बटाट्यामध्ये या भाज्या सर्व ना मिक्स करून घ्यायच्या आहेत। तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण उकडलेला 3 बटाटे घेतलेले आहेत बाइंडिंगसाठी, म्हणजे भाज्या वगैरे सर्व घट्ट बसतील, गोळा होईल ह्यासाठी। इथे आपण आमचूर पावडर वापरलेले आहे। आमचूर पावडरऐवजी तुम्ही लिंबू पिळला तरी चालेल। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आता इथे सर्व भाज्या आपल्या मिक्स झालेल्या आहेत, बघू शकता। उकडलेल्या बटाट्यामध्ये आपण या सर्व भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भाज्या तुम्ही वापरू शकता। यामध्ये तुम्हाला ब्रेड क्रम्स किंवा ब्रेड वगैरे असं कुस्करून घालायची काही गरज नाही आहे घट्टपणासाठी। आपण इथे बाइंडिंगसाठी हा उकडलेला बटाटा वापरलेला आहे।
जितक्या तुम्ही भाज्या जितक्या प्रमाणात घ्याल तितक्या प्रमाणात तुम्ही बटाटा वापरा उकडलेला बाइंडिंगसाठी. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता इथे आपलं सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे. बघू शकता आपण सर्व बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत सर्व भाज्या. इथे ब्रेड क्रम्स घेतलेले आहे एका डिशमध्ये आणि इथे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. इथे 4 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, छोटे चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. आता कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कॉर्नफ्लोअर घट्ट असं हे करून घ्यायचं आहे, पेस्ट करून घ्यायची आहे. कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं मीठ घालूया चवीसाठी आणि थोडं पाणी घालायचं आहे आणि मीडियम असं पेस्ट करून घ्यायचे आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट अशी करायची नाही आहे, मीडियम पेस्ट करून घ्यायचे. इथे आपण कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि पेस्ट आपण मीडियम अशी घट्ट केलेली आहे. बघू शकता, जास्त पातळ करायची नाही आहे. आता इथे आपण स्टफिंग घेतलेली आहे लॉलीपॉपची बनवून. आता एक गोळा घ्यायचा आहे असा आणि एक आईस्क्रीम स्टिक घ्यायचे, ती अशी ठेवायची आणि हा गोळा बंद करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने करायचं आहे, जास्त जोरात दाबायचं नाही आहे. आपल्या इथे एक लॉलीपॉप तयार झालेला आहे. बघू शकता, साईडला ठेवा स्टफिंग. इथे कॉर्नफ्लोअरची पेस्ट केलेली आहे, घट्टच करायची, जास्त पातळ करायची नाही, मीडियम करायची. आता या पेस्टमध्ये आपल्याला हे लॉलीपॉप हे करायचे, डीप करायचे किंवा असं चमच्याने भरून घातलं तरी चालेल, पण पेस्ट पूर्ण लॉलीपॉपला लागली पाहिजे. आता इथे कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण ह्याच्यावर घालून घेतलेली आहे. कॉर्नफ्लोअरची पेस्ट घातली की लगेच याला ब्रेड क्रम्समध्ये घालायचे आणि वरून ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे. बघू शकता आपण इथे सर्व ब्रेड क्रम्स लावून घेतलेलं आहे लॉलीपॉपला. इथे आपला एक लॉलीपॉप तयार झालेला आहे. एका डिशमध्ये ठेवूया. असंच आपण अजून एक करून घेऊया. एक गोळा घ्यायचा असा उचलून स्टफिंगचा आणि स्टिक घालायची आणि हलक्या हाताने फिरवायचे, घट्ट असं दाबायचं नाही, हलकं दाबून फिरवायचे, जास्त जोरात दाबायचं नाही आहे. इथे आपला दुसरा लॉलीपॉप पण तयार झालेला आहे. बघू शकता, याला पण आपण कॉर्नफ्लॉवरचं जे पाणी केलेलं आहे पेस्ट ती वरून घालणार आहोत. इथे आपण कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट घालून घेतलेली आहे. बघू शकता, पूर्ण वरून अशी चमच्याने घालायची, जर डीप केलं तरी चालेल. आता इथे आपण चमच्याने कॉर्नफ्लॉवर पेस्ट घातली, लगेच ब्रेड क्रम्समध्ये त्याला बुडवून घ्यायचं, ब्रेड क्रम्स लावून घ्यायचं. इथे आपला दुसरा लॉलीपॉप पण तयार झालेला आहे. इथे आपण लॉलीपॉप बनवून घेतलेले आहेत. बघू शकता, सर्व लॉलीपॉप आपण बनवून घेतलेले आहेत. आता ते तळायला घ्यायचे. आता इथे पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे गरम करायला. तोच पॅन घेतलेला आहे, क्लीन करून घेतलेला आहे. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपण पॅनमध्ये लॉलीपॉप तळणार आहोत. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर 5 मिनिट. हलकं थंड वगैरे असं नाही पाहिजे किंवा कडक पण अगदी नको, पण तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर. 5 मिनिट मीडियम गॅसवर तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. आता इथे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. बघू शकता, आपण यामध्ये एक एक लॉलीपॉप सोडूया. एकदम सगळे घालायचे नाही. जेवढा तुमचा आता पॅन साईज जेवढी आहे तेवढ्या
तुम्ही लॉलीपॉप याच्यामध्ये सोडा. मी आता याच्यामध्ये 3च घालणार आहे, एकदम जास्त गर्दी अशी करणार नाही आहे. आपल्याला हे 3च आधी चांगले तळून घ्यायचे. छोट्या चमच्याने वरून तेल सोडायला द्यायचं, पूर्ण डुबले नसले तर, म्हणजे वरून पण चांगले फ्राय होतील. आता आपल्या आतल्या भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला फक्त बाहेरचं कवरच तळून घ्यायचं आहे. पलटी करून घेऊया. आता इथे लॉलीपॉप आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेतलेले आहेत. दुसऱ्या साईडने पण चांगले ब्राऊन कलरवर, हलक्या ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे. जास्त वेळ तळायला लागत नाही, फक्त आपल्याला बाहेरचा कवर तळून घ्यायचं आहे. आतल्या भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे तळायला जास्त वेळ द्यायचा नाही. दोन्ही साईडने फक्त हलक्या ब्राऊन कलरवर तळून घ्यायचं आहे. आणि नंतर मग हे काढायचं, तेल नितळून घ्यायचं, तेल नितळून काढून घ्यायचं. आता हे लॉलीपॉप आपले तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. तेल नितळवायचं आहे आपल्याला. आता हे काढून घेऊया. तेल नितळून घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे असं जाळीमध्ये वगैरे ठेवायचं, म्हणजे तेल नितळून जाईल. आता हे काढून घेतलेले आहेत. अशाच प्रकारे आपण बाकीचे पण तळून घेऊया. इथे आपले व्हेज लॉलीपॉप तयार झालेले आहेत, तळून झालेले आहेत. बघू शकता, मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे व्हेज लॉलीपॉप आपले तळून झालेले आहेत. खूप छान झालेले आहेत. आता हे खायचे कशाबरोबर? सॉसबरोबर खायचे किंवा असेच खाल्ले तरी चालतील. खूप छान बनले आहेत लॉलीपॉप, बघू शकता, मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आणि तुम्ही करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्यावर क्लिक करा. थँक्यू.